गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण विभागातील भरारी पथक नावालाच गोंदिया जिल्ह्यात वर्ग 12वी वर्ग 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत। शासनाने भरारी पथके व बैठे पथक तयार करून सामूहिक कॉपीला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला, परंतु शासनाचे कर्मचारी या योजनेचा बट्ट्याबोळ करत असल्याचे बोलले जात आहे। भरारी पथक थातूरमातूर पाहणी करून निघून जाते, बैठे पथक येतो आणि निघून जातो, त्यामुळे काही परीक्षा केंद्रावर खुलेआम सामूहिक कॉपी चालवली जाते। एका टेबलवर 4-5 विद्यार्थी बसून सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून सामूहिक कॉपी चालवली जात आहे। असा सामूहिक कॉपीचा प्रकार घडवून आणणारे केंद्र संचालक व मुख्याध्यापक यांच्यावर कठोर कारवाई, सीसीटीव्ही फुटेज मागवून दोषींवर कारवाई माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी करावी अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे। नागपूरला परीक्षा केंद्र असूनही नागपूरचे विद्यार्थी गोंदिया जिल्ह्यातील वरिष्ठ परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याकरिता येतात, याची चौकशी माननीय शिक्षणाधिकारी साहेबांनी करून संबंधित शाळेचे केंद्र संचालक व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करावी व तसेच माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे। सामूहिक कॉपीमुळे होतकरू विद्यार्थी यांचे नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढली आहे। स्थानिक गोंदिया जिल्ह्यातील 10वी आणि 12वीचे परीक्षा केंद्र सुरू असून तेथील परीक्षा केंद्रावर पेपर सुरू झाल्याच्या 1 तासानंतर काही सेंटरवर सीसीटीव्ही फुटेज 1 तासाकरिता बंद करण्यात येतो। तेथील संपूर्ण सेंटरवरील माहिती घेऊन शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गोंदिया हे काय कारवाई करतात याकडे स्थानिक नागरिकांच्या गोंदिया जिल्ह्यातील नजरा लागलेल्या आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी गोंदिया जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार।